नमो नमः. आज आपण 9वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील रम्य संस्कृतम यामधील केन कृतम हा भाग बघणार आहोत. आता केन कृतम म्हणजे कोणी केले, यामध्ये आपण ग्रामर म्हणजेच व्याकरणाचा हा भाग बघणार आहोत. आता प्रथम सत्रामध्ये तुम्हाला जर आठवत असेल तर कह कृतवान आणि का कृतवती हा जो आपल्याला व्याकरणाचा भाग होता त्याच्यामध्ये आपण तवतू प्रत्ययांचा अभ्यास केलेला आहे. तवतू प्रत्यय म्हणजेच काय, तर ती विशेषणच असतात. भूतकालवाचक धातू साधित विशेषण असतात. तवतू ही कर्तरी भूतकालवाचक धातू साधित विशेषण असतात. आणि आज आपण केन कृतम यामध्ये क्त प्रत्यय बघणार आहोत. क्त म्हणजे कला त प्रत्यय यामध्ये आपण कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण बघणार आहोत. आता एकदा आपण हे सगळं बघूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजेलच. पहिल्यांदा आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे ते वाचूया. माता प्रभाते कार्यालयम गच्छती. काय म्हटलंय, माता म्हणजे आई, प्रभाते म्हणजे सकाळी, कार्यालयम गच्छती कार्यालय म्हणजे ऑफिस. तर आई सकाळी ऑफिसला जाते. गमनात पूर्वम, गमनात पूर्वम म्हणजे जाण्याच्या पूर्वी किंवा जाण्याच्या आधी. सा मंदाराय करणीयानी कार्याणी कथयती. ती काय करते जाण्यापूर्वी, तर मंदाराय म्हणजे मंदार हे मुलाचं नाव आहे. मंदारला करणीयानी कार्याणी म्हणजे जी कामं करायची आहेत ती कथयती म्हणजे ते सांगते. म्हणजे जाण्याच्या पूर्वी ऑफिसला जाण्याच्या आधी मंदारला काही जी कामं करायची आहेत घरातली ती सांगून मग जाते. कार्याणाम आवलिहि तु प्रदीर्घा आसीत. कार्याणाम आवलिहि. आता आवलिहि म्हणजे आपण म्हणतो ना लिस्ट, कामांची लिस्ट. जी कामांची लिस्ट आहे ती प्रदीर्घा आसीत म्हणजे खूप मोठी, भली मोठी यादी आईने दिलेली होती कामांची. अधुना सायंकाल समयः. आता मात्र संध्याकाळची वेळ होत आलेली आहे. मातुः प्रत्यागमन समयः. आईची परत येण्याची वेळ झालेली आहे. ऑफिसमधून आई आता परत येणार आहे. मंदारः किंचित भीतः. मंदारला मात्र किंचित म्हणजे थोडीशी भीती वाटत आहे. यतः कारण का वाटते त्याला भीती, तर सर्वाणी कार्याणी न समाप्तानी. सगळी कामं काही झालेली नाहीत. आईने जी कामं सांगितली होती ती सगळी काही त्याच्याकडून झालेली नाहीयेत, त्याच्यामुळे त्याला थोडीशी भीती वाटते. आणि पुढे म्हटलंय माता प्रविशती म्हणजे आई घरात प्रवेश करते किंवा येत आहे. आता बघा, जनरली सगळ्यांच्या घरातलं हे चित्र आहे बऱ्यापैकी. जरही ऑफिसला जात असेल किंवा कुठे बाहेर गेली असेल तर आपल्याला काहीतरी कामं घरामध्ये सांगून जाते की हे एवढं करून ठेव मी येईपर्यंत. पण आपण कधी कधी काय करतो, कंटाळा करतो आणि विसरून जातो काय कामं करायची आहेत. पण जेव्हा संध्याकाळची वेळ होते आणि आता आई येणार आहे हे आपल्याला जेव्हा समजतं तेव्हा आपण लगेच पटपट जेवढी आपल्याकडनं होतील तेवढी कामं करतो, पण तरी काहीतरी आपल्याकडनं राहून जातं. त्याच्यामुळे तो मंदार तसंच आपल्यासारखाच एक आहे आणि घाबरलेला आहे. त्याच्यामुळे आता आई आल्यानंतर काय म्हणते बघा. माता वदती रे मंदार कार्याणाम आवलीं दर्शय सत्वरम. सत्वरम म्हणजे लवकर किंवा पटकन. मंदार काय कर, अरे मंदार कार्याणाम आवलीं जी कामांची मी लिस्ट तुला दिली होती सकाळी ती लवकर दर्शय म्हणजे दाखव. आता जी लिस्ट दिली होती आईने ती आपल्याला सुद्धा इथे त्यांनी दिलेली आहे. बघूया काय काय लिस्ट आहे आणि मंदारने कुठलं काम केलंय किंवा कुठलं नाही केलेलं ते आपण बघूया. जी कामं मंदारने केलेली आहेत त्याच्या पुढे अशी बरोबरची खूण केलेली आहे आणि जी नाही आहेत केलेली त्यांच्या पुढे फुली केलेली आहे. बघूया एक एक करून. पहिलं आहे शयनगृहस्य स्वच्छता. आता शयनगृह म्हणजे काय, तर आपल्या घरामध्ये जी बेडरूम म्हणतो ना आपण, शयन म्हणजे झोपणे, झोपण्याची जी खोली आहे त्याला म्हणायचं शयनगृह. तर त्याची स्वच्छता म्हणजे बेडरूमची स्वच्छता केली आहे का, तर
केलेली दिसते, म्हणून इथे बरोबरची खूण त्यांनी केली आहे. बघा इथे दिलंय कृतम वा न कृतम, म्हणजे कार्य केलंय की नाही केलंय ते पुढे आपल्याला दिलंय. काय म्हटलंय मग, केलेली आहे, त्याच्यामुळे शयनगृहम स्वच्छी कृतम. दुसरं काम सांगितलं होतं गृहे जलपूरणम, म्हणजे घरी पाणी भरलेलं आहे का त्याने, तर हो, म्हणजे बरोबरची खूण केली आहे. जलम पूरितम, पाणी भरलेलं आहे. पुढचं काम दिलंय अवकर क्षेपणम. अवकर म्हणजे कचरा. तर तो त्याने म्हणजे कचरा गाडीमध्ये कचरा त्याने टाकलेला आहे का, तर हो टाकलाय, बरोबरची खूण आहे. अवकरः क्षिप्तः म्हणजे कचरा त्याने टाकलाय. पुढचं काम दिलं होतं प्रातराश भक्षणम, म्हणजे जाताना आई त्याला सांगून गेली असेल. प्रातराश म्हणजे काय, नाश्ता सकाळचा. तर नाश्ता तू करून घे असंही म्हणाली असेल, तर त्याने तो केलेला आहे, म्हणून प्रातराशः भक्षितः. पुढे होतं गृहमार्जनम. म्हणजेच काय, तर सगळ्या घरातल्या सगळ्या खोल्या झाडायच्या. मार्जनम म्हणजे झाडणे. तर त्याने घर झाडलंय का सगळं, तर नाही, म्हणून फुली केली आहे बघा. गृहम न मार्जितम, त्याने घर झाडलेलं मात्र नाही. पुढचं आहे वृक्षेषु जलसिंचनम, म्हणजे झाडांना पाणी घातलंय का, त्यांच्याकडे जी झाडं असतील किंवा कुंड्यांमध्ये काही रोपं लावली असतील, तर नाही, त्याने ते काम केलेलं नाही, म्हणून वृक्षेषु जलम न सिक्तम, हे काम त्याने केलेलं नाहीये. पुढचं काम सांगितलं होतं दुग्धालयात दुग्धक्रयणम, म्हणजे दुग्धालयातून जाऊन दूध विकत घेणं. हे काम त्याने केलंय का, तर केलेलं दिसतंय, म्हणून बरोबरची खूण आहे. दुग्धालयात दुग्धम क्रीतम. क्रयणम म्हणजे विकत आणणे या अर्थी. पुढे सांगितलंय वायुचुल्हे हे स्वच्छता. आता तुम्हाला शब्द गेलाय वायुचुल्ही. वायुचुल्ही म्हणजेच काय, तर गॅस शेगडी. त्याची त्याने स्वच्छता केलेली आहे का, तर केलेली नाही, म्हणून वायुचुल्ही ही न स्वच्छीकृता, त्याने केलेली नाहीये स्वच्छ. पुढचं वित्तकोशात धन आहरणम, म्हणजे काय, वित्तकोश म्हणजे बँक. वित्तकोशातून बँकेतून धन म्हणजे पैसे. पैसे त्याने आणलेत का काढून, तर नाही. वित्तकोशात धनम न आहृतम, म्हणजे काढलेले नाहीत पैसे. आणि शेवटचं आहे स्वाध्याय. स्वाध्याय त्याने केलाय का, तर हो केलेला आहे, म्हणून स्वाध्याय कृतः. हे आपल्याला एक लिस्ट, म्हणजे हे एक सगळं उदाहरण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि आता त्यातून आपल्याला त्यांना काय सांगायचंय हे आपण बघूया. उजवीकडे जी वाक्य दिलेली आहेत आपल्याला ही, त्याच्यातून आपल्याला समजेल की यातून त्यांना नेमकं आपल्याला काय सांगायचं आहे. बघा त्यांनी म्हटलंय एतत् सर्वम केन कृतम वा न कृतम, म्हणजे ही सगळी कामं कोणी केली किंवा कोणी नाही केली. म्हणजे काही कामं त्याने केलेली नाहीयेत आणि काही कामं मात्र त्याने केलेली आहेत. मग कोण आहे करणारा, तर मंदार. मंदार हा कर्ता झाला आपला, बरोबर. ही कामं कोण करतोय, सगळं मंदार करतोय, म्हणून इथे लिहिलंय मंदारेण. सर्वम मंदारेण कृतम. ठीक आहे, आता पुढची वाक्य बघा. मंदारेण कार्यम कृतम, मंदारने काम केले. मात्रा कार्यम दत्तम, आईने काम दिले. पुढची वाक्य बालेन जलम पीतम, मुलाने पाणी प्यायले. अस्माभिः पुस्तकानि पठितानि, आमच्या सगळ्यांकडून पुस्तकं वाचली गेली. महिलया अवकरः क्षिप्तः, महिलेने कचरा कोंडीमध्ये टाकला. ताभिः वस्त्राणि प्रक्षालितानि, त्यांच्याकडून ते सगळी वस्त्र धुतली गेलेली आहेत. आणि छात्राभिः पुस्तिकाः लिखिताः, सगळ्या विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थिनींनी वह्यांमध्ये लिहिलेलं आहे. आता ही जर सगळी तुम्ही वाक्य बघितली, तर याच्यामध्ये कृतम, दत्तम, पीतम, पठितानि, क्षिप्तः, प्रक्षालितानि आणि लिखिताः, हे जे काही सगळं आहे यांना आपण म्हणतो क्त प्रत्यय. क्त प्रत्यय. आता यांना आपण क्त प्रत्यय का म्हणतो, तर तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल
की यामधले जे या सगळ्या वाक्यांमधले जे कर्ते आहेत, जसं की पहिल्या वाक्यामध्ये बघा मंदारेण, दुसऱ्या वाक्यात मात्रा, नंतर बालेन, अस्माभिहि, महिलया, ताभिहि आणि छात्राभिहि, हे जर सगळे कर्ते तुम्ही बघितलेत तर ते कोणत्या विभक्तीत आहेत हे ओळखता येते का बरं तुम्हाला? बघा मंदारेण देवेन सारखी तृतीया विभक्ती आहे. त्याच्यानंतर मात्रा, आपल्याला मातृ हा शब्द झालाय, तर मातृ शब्दाची तृतीया विभक्तीचे एकवचन आहे मात्रा. त्याच्यानंतर बालेन पुन्हा देवेन सारखं तृतीया. अस्माभिहि अस्मद सर्वनामाची तृतीया विभक्ती आहे, बहुवचन आहे फक्त. त्याच्यानंतर महिलया, महिला हा मूळ शब्द जो आकारांत असल्यामुळे मालाप्रमाणे चालतो आणि मालाची तृतीय विभक्ती एकवचन मालया, त्याप्रमाणे महिलया झालंय. आणि ताभिहि तद सर्वनाम आपलं स्त्रीलिंगी. सा ते ताहा प्रथमा, ताम ते ताहा द्वितीया, तया ताभ्याम ताभिहि तृतीया. मग ताभिहि हे तृतीया विभक्ती बहुवचन आहे. आणि छात्राभिहि हे सुद्धा छात्रा मूळ शब्द मालाप्रमाणे आणि त्याचं मालाभिहि सारखं छात्राभिहि. म्हणजे आपण इथे छात्रा हा मूळ शब्द आहे, विद्यार्थिनींनी वया लिहिल्या असं आपण इथे म्हणू शकतो. ठीक आहे. मग हे जर सगळं बघितलं तुम्ही तर कर्त्याची कोणती विभक्ती दिसते आपल्याला? तृतीया विभक्ती दिसते. अजून काय आपल्याला दिसतंय बघा, कार्यम आहे, म्हणजे जी कर्म आहेत वाक्यातली सगळी ती बघूया. कार्यम आहे म्हणून कृतम झालं, कार्यम आहे खाली म्हणून दत्तम. त्याच्यानंतर पुढे जलम पीतम. मात्र पुढचं वाक्य बघा, पुस्तकानी आहे म्हणून पठितानी झालं. अवकरह आहे म्हणून क्षिप्तः झालं. वस्त्राणी आहे म्हणून प्रक्षालितानी झालं. आणि पुस्तिका हा आहे म्हणून लिखिता हा झालं. म्हणजेच काय समजतं याच्यावरून आपल्याला? तर वाक्यातलं जे कर्म आहे त्याप्रमाणे वाक्यातलं क्रियापद बदलतंय. म्हणजे इथे तो प्रत्यय कृतम, दत्तम, पीतम हे जे काही आहे हे वाक्यातलं आपलं क्रियापद म्हणूया आपण, म्हणजे तो प्रत्यय आहे. तर तो कर्माप्रमाणे बदलतोय. म्हणजे तुम्हाला साधारण लक्षात आलं असेल, जेव्हा कर्त्याची तृतीया विभक्ती आणि कर्माप्रमाणे जर क्रियापद होत असेल तर आपली रचना 3-1-1 असते आणि त्याला आपण कुठला प्रयोग म्हणतो? कर्मणी प्रयोग किंवा कर्मवाच्य त्याला आपण म्हणतो. तुम्हाला जर कर्तरी आणि कर्मणी हे प्रयोग जर समजले नसतील तर आपल्या YouTube चॅनलवरती ते मी अपलोड केलेले आहेत, अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. हा व्हिडिओ बघण्याआधी ते तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे की कर्मणी प्रयोग आपण कशाला म्हणतो? तर जेव्हा कर्त्याची तृतीय विभक्ती, कर्माची प्रथमा विभक्ती आणि जेव्हा कर्माप्रमाणे क्रियापद बदलतं त्याला आपण काय म्हणतो? कर्मणी प्रयोग. आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की ही सगळी जी क्रियापदं आहेत इथे दिलेली, ही काही लट लकाराची क्रियापदं नाहीत. लट लकाराची नाहीयेत म्हणजेच काय? तर यांना टी, तह, अंती हे प्रत्यय लागलेले नाहीयेत. लंग लकार नाहीये. आतापर्यंत आपण बघितलेला लोट लकार सुद्धा नाहीये किंवा विधिलिंग लकार सुद्धा हा नाहीये. मग ही क्रियापदं नक्की झाली आहेत कशी तयार? तर या क्रियापदांना इथे जी दिलेली आहेत ही विशेषण म्हणून चालतात. यांना म्हणायचं कर्मणी भूतकालवाचक, भूतकालवाचक धातू साधित, म्हणजे धातूंपासून तयार झालेली ती विशेषण म्हणून त्यांना म्हणायचं धातू साधित विशेषणानी. कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषणानी. याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण असं म्हणू शकतो कर्मणी भूधावी. बघा काय, कर्मणी भूधावी लक्षात ठेवण्यासाठी कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण. मग हे विशेषण आहे त्याच्यामुळे हे सगळे देव वनमाला याप्रमाणे चालतात. म्हणजे कृतम, आता हे वनम सारखं झालंय बघा, कृतम
दत्तम, पीतम हे वनम सारखं, पण पुस्तकानी वनानी सारखं झालंय, त्याच्यामुळे पठितानी सुद्धा वनानी सारखं, किंवा अवकरह देवह सारखं म्हणून क्षिप्तः देवह सारखं. वस्त्राणी सुद्धा वनानी सारखं म्हणून प्रक्षालिताने सुद्धा वनानी प्रमाणे झालंय. आणि पुस्तिका हा माला हा सारखं म्हणून लिखिता हा सुद्धा तसंच झालंय. येतंय का लक्षात हे? मग हे जे आहे इथे त्यांनी आपल्याला केन कृतम यामध्ये क्त प्रत्यय शिकवलेला आहे. याला म्हणायचं क्त प्रत्यय, आणि त्याचंच ते पूर्ण नाव मी मगाशी सांगितलं, कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण. आता ज्याप्रमाणे आपण कर्मणीचं कर्तरी करणं किंवा कर्तरीचं कर्मणी करणं म्हणजे प्रयोग बदलणं थोडक्यात हे शिकलेलो आहोत, पण आपण फक्त लट लकाराचं ते शिकलेलो आहोत. कर्तरीचं कर्मणी करा किंवा कर्मणीचं कर्तरी हे फक्त लट लकाराचं शिकलेलो आहोत, आणि तेच जनरली तुम्हाला परीक्षेमध्ये येतं. पण अजून एक प्रकार येतो प्रयोग बदलामध्ये किंवा वाच्य परिवर्तन यामध्ये, तर तो म्हणजे क्तवतूचं क्त प्रत्यय करणे किंवा उलट क्तचं क्तवतू प्रत्यय करणे. मग अशी तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं की क्तवतू म्हणजे कर्तरी भूतकालवाचक धातू साधित विशेषण, आणि क्त म्हणजे कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण. म्हणजे हे सुद्धा सेम तसंच आहे, कर्तरीचं कर्मणी करा किंवा कर्मणीचं कर्तरी करा, फक्त थोडासा बदल याच्यामध्ये आहे. आता 9वीच्या तुमच्या पेपरमध्ये हे सुद्धा येऊ शकतं प्रयोग बदलण्यासाठी, म्हणून जसं लट लकाराचं विचारलं जातं तसंच क्तवतू आणि क्त याचं सुद्धा विचारलं जातं. तर ते मी तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओमध्ये वाटल्यास एक्सप्लेन करेल. आणि आपल्या पुस्तकाच्या मागच्या बाजूला सुद्धा साधारण पान नंबर तुम्हाला सांगते, आपल्या पुस्तकाच्या मागे 93 म्हणजे 93 पेजवरती भूतकालवाचक धातू साधित विशेषण ही दोन्ही दिलेली आहेत, क्तवतू आणि क्त प्रत्यय, आणि त्याच्यात व्यवस्थित समजावून सांगितले की वाक्य सुद्धा कशी बदलायची आहेत. तर ती मी तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेन. या व्हिडिओमध्ये मात्र तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की क्त प्रत्यय म्हणजे कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण, ज्यामध्ये वाक्यामध्ये कर्ता हा तृतीयक असतो आणि कर्माप्रमाणे क्रियापद बदलत जातं. हे जर एवढं कळलं असेल तर हे आपण संभाषापत्रम लगेच सोडवू शकतो. बघा कसं आहे ते, तुम्हाला लगेच पटापट समजणार आहे. प्रश्न दिलाय रिक्त स्थानम पूरयत, रिकाम्या जागा भरा. ऑप्शन सुद्धा दिलेत, त्याच्यामुळे खूप सोपं आहे आपल्यासाठी. पहिलं वाक्य माधवेन पत्रम, माधवाने पत्र. आता पुढचं आहे आनितः की आनितम. आता दोन्ही वेगळे कुठलं ऑप्शन निवडायचा? तर मी जे मगाशी जे सगळं सांगितलं ते जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही मला काय सांगणार? आनितम हेच उत्तर आलं पाहिजे. का आनितम? आता माधवेन हा कर्ता झाला वाक्यातला, तृतीय विभक्तीत आहे. पत्रम हे कर्म आहे आणि कर्माप्रमाणे इथे क्रियापद होणार आहे, म्हणून आनितम ज्याच्या शेवटी हलंत म आहे. तसंच पुढचे वाक्य करूया. दुसरं आहे मर्कटेन टोपिकाहा. दोन ऑप्शन आहेत, गृहीतम की गृहीताहा. आता टोपिकाहा सारखं बघायचंय म्हणून गृहीताहा. येतोय लक्षात? पुढचं वृद्धया देवाहा. प्रार्थिताहा की प्रार्थितः, बघा खूप फरक नाहीये, पण वचनामध्ये त्यांनी फरक दिलेला आहे. आता देवाहा आहे म्हणून प्रार्थिताहा येणार. समजा देवह असतं फक्त तर प्रार्थितः जो दुसरा ऑप्शन आहे तो आला असता, पण त्यांनी आपल्याला देताना काय दिलंय? देवाहा म्हणून प्रार्थिताहा. पुढचं युष्माभिः नाटकम, दृष्टः की दृष्टम. तर बघा नाटकम आहे म्हणून दृष्टम, दृष्टमच आलं पाहिजे. उत्तमैः कार्यम, आरब्धा की आरब्धम. कार्यम आहे म्हणून आरब्धम. तुमच्या सुद्धा लक्षात येत असेल की सिमिलर दिसतंय, हलंत म आहे शेवटी, त्याच्यामुळे आरब्धमच येणार. पुढचं बघा धेनुभिः तृणानी, भुक्तम की भुक्तानी. आता तृणानी आहे म्हणून काय येणार? भुक्तानी. सोपं आहे खूप. आणि शेवट गुरुणा दक्षिणा, याचितौ की याचिता.
बघा फक्त दक्षिणा असं विचारलंय त्याच्यामुळे याचिता येणार. आपल्याला त्या सिमिलर आहे त्याच्यामुळे लगेच समजणार आहे. आपण जरी तो शब्द उच्चारला तरी सुद्धा लगेच समजते, कारण ते सिमिलर साऊंड होत आहे. बघा अशा प्रकारे आज आपण रम्य संस्कृतम मधलं केन कृतम म्हणजे त प्रत्यय म्हणजेच कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण बघितलेलं आहे. ही विशेषणं असल्यामुळे देव वन आणि मालाप्रमाणे चालतात. आता याच्या पुढचा जो भाग आहे की कर्तरीचं कर्मणी म्हणजे क्तवतूचं क्त प्रत्यय करणं वगैरे, जे आपल्या पुस्तकाच्या मागच्या बाजूला म्हणजे साधारण 93 पेजवरती आहे, ते आपण वाटल्यास एका पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे, मला वाटतं आजचं हे केन कृतम तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.